अक्षता म्हात्रे पीडितेवरील अमानुष अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय महिला आघाडी उरणच्या महिलांचा निषेध. डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अक्षता म्हात्रे या विवाहितेवर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात सर्वपक्षीय महिला आघाडी उरणच्या महिलांनी उरणमधील गांधी चौक येथे एकत्र येऊन अक्षता म्हात्रेवर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करून उरण पोलीस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देण्यात आले. अक्षता कुणाल म्हात्रे आगासकर शिळ येथे राहणारी हिचा सासरच्या माणसांकडून छळ होत असल्याने वारंवार तिच्या माहेराहून पैसे आणण्यासाठी मागणी होत होती. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने घर सोडून मानसिक तणावाखाली एका मंदिराचा आसरा घेतला. परंतु मंदिरातील पुजाऱ्यांनी तिला चहामधून भांगेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध करून 3 नराधमांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. शुद्धीत आल्यावर प्रतिकार करतात तिचे डोके दगडावर आपटून गळा दाबून तिला डोंगरावरून खाली फेकून देण्यात आले. अशा या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी जनवादी महिला राज्य उपाध्यक्षा कॉम्रेड हेमलता पाटील, शेकापच्या सीमा घरत, काँग्रेस महिला आघाडीच्या रेखा घरत, मुमताज भाटकर, नाहिदा शेख, शिवसेनेच्या हुसेना शेख, जनवादी महिला संघटनेच्या कुसुम ठाकूर, अफशा मुकरी, सचिव सविता पाटील, तारा ठाकूर, उषाताई म्हात्रे, नीरा घरत, जयवंती पाटील, प्रणाली पाटील, कविता घरत, जयवंती भगत, काँग्रेस महिला आघाडीच्या निर्मला पाटील, सुजाता गायकवाड, बोकडविरा ग्रामपंचायत सदस्या गीता पाटील, गुलाब टावरी, शेका पक्षाच्या नयना पाटील, पत्रकार तृप्ती भोईर, दीप्ती पाटील आदी विविध संघटनांच्या महिलांनी एकत्र येऊन पाठिंबा दिला. यावेळी संघटनेच्या कॉम्रेड हेमलता पाटील, रेखा घरत, सीमा घरत, अफशा मुकरी, नाहिदा शेख, कुसुम ठाकूर यांनी आपल्या भाषणात अक्षता म्हात्रेवर झालेल्या अत्याचाराविरोधात कडक शब्दात निषेध व्यक्त केला. आज या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठत नाही. आरोपींवर कोणतीही कारवाई होत नाही. लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यापेक्षा लाडक्या बहिणीची सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा बनला आहे. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी सरकार पावले उचलावी. अशा घटनांवर शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे, असे प्रत्येक महिलांनी आपल्या वक्तव्यात ठामपणे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात शासन कठोर कारवाई करत नाही अशा चढ्या आवाजात सांगितले. यावेळी आंदोलनात कॉम्रेड भूषण पाटील, कुंदा पाटील याही सहभागी झाल्या होत्या. भूषण पाटील यांनीही आपल्या भाषणात ही घटना हुंडाबळी व बलात्कार हे दोन्ही गुन्हे सिद्ध करत आहे अशा शब्दात तीव्र निषेध केला. यावेळी दिलेल्या निवेदनात महिलेवर अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा, घरातून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींवर हत्येचा गुन्हा दाखल, नवी मुंबईतील सर्व मंदिरातील पुजारी व तेथे काम करणाऱ्या व्यक्तींचे व्हेरिफिकेशन अनिवार्य, तसेच मंदिर सुरक्षिततेसाठी पोलीस पथकांची नेमणूक अशा मागण्यांचा समावेश केला गेला. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रायगड जिल्हा कमिटीकडून उरण पोलीस स्टेशनचे PSI जगदीश देवरे साहेब यांच्याकडे हे लेखी निवेदन हेमलता पाटील व जमलेल्या विविध पक्षांच्या संघटनांच्या महिलांच्या वतीने देण्यात आले. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण. अक्षता माझी भाची आहे. तिचा सासरी खूप छळ झालेला आहे. तिचा नवरा दर महिन्याला 10,000 रुपये तिच्या आई वडिलांकडून घ्यायचा आणि आत्ताच 15 दिवसापूर्वी 1 लाख रुपये तिच्या नवऱ्याला दिलेले. त्याचा ब्रेसलेट सुद्धा त्यांनी सोन्याचा करून घेतलेला. सासू तिला चटके द्यायची, अक्षरशः तिने मरण यत्न सहन केले. तिला न्याय मिळालाच पाहिजे. तिला न्याय मिळालाच पाहिजे. काही करून तिला न्याय मिळालाच पाहिजे. इथे जमलेला आहोत. देशामध्ये कित्येक वर्ष आपण बघतो, अगदी कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत आपण जर बघितलं तर याच गांधी चौकामध्ये आपण निदर्शनं केलेली आहेत महिलांवर होणाऱ्या अत्याचार. देशामध्ये कानाकोपऱ्यात कुठं अत्याचार झाला तर आपण या गांधी चौकामध्ये त्या घटनेचा निषेध केलेला आहे. परंतु देशामध्ये होत असताना आज आपल्या दारात ही घटना घडलेली आहे, तर त्याचा आपण आज निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. भगिनीनो, आपण जर बघितलं परवाच्या दिवसापासून जे स्टेटसवर आमच्या ज्या तरुण मुली आहेत त्यांनी प्रत्येकीने स्टेटसला फोटो ठेवला होता. त्यांना काहीतरी आपल्या नवी मुंबईमध्ये झाले म्हणून नव्याने वाटलं. परंतु आपण जर बघितलं, ही अक्षता कुणाल म्हात्रे ही नव्या मुंबईमध्ये बेलापूर किल्ला गावठाणमध्ये राहणारी मुलगी आणि तिचं माहेर कोपर धरण आहे. तिला खूप घरातून तिची जी बहीण आहे त्या बहिणीने